पापड नाही का काय बघ काय नाही दूध भूक लागते का भूक लागली ना मला माय बावले भूक लागते ते नाही आता जो कामात राहिले दूध दे ना मग थांबणार रे नको नको बेटा जेवण कर रड नको पोटने बोलणार बरं चल पोटनी बरे अरे मला स्वप्न नको अरे मला बाबू पोटनी बरे नाही मला गाजर खायला काय आहे गाजर गोड होता गोड होत ना एक काम कर ना ते खाल्लं बुंदड बी खाईल ना हो पाटील हो मी काय म्हणते तुम्हाला वरचा चालावर जा दोन पलंग घे दोन गाडी माझ्या नवऱ्याला काय देऊ नका का बरं नाही रात्रीचे 12 वाजे मुतून देतात ते नाही एका सहा मुतेलो तू दादा मग पप्पा आहेत ना एक सहा म्हटले होते एक सहा म्हटलं होता मग मम्मी ना सगळ्यांमध्ये गेली बरोबर बोलतोय तो बरोबर इमानदारी दाखवतोय तो इमानदारी दाखवतोय इमानदारी माया इमानदारी तू गादीवर झोपायचं नाही गादीवर नाही झोपायचं नाही सर तू मुतून देतो घोंटा झोपतो बाई स्पेशल तुम्हाला गादी तुम्ही वरच्या तलाव जा बाजूला आपला रूम आहे बाई आठवण काही लागलं तर आठवण करा लगेच फोन मध्ये रिंग वाजली म्हणजे आलोच मी तुम्ही एक काम करा ना मोबाईल टाकीचा मी तुम्हाला फोन करसू अरे मोबाईल तुझ्याजवळ राहिला मग मी कसं काय येईन हो झालं ती बी आठवण पडली एक काम करा ना सिम कार्ड बंद पाती द्या मोबाईल राहू द्या अरे सिम कार्ड गेलं मग मोबाईलच बंद या मग जोबा मग तुम्हाला असं वाटलं की रात्रीच्या 12 वाजेला कसं काय आले पाटील हो काही महत्वाचं बोलायचंय मला बोला ना काही रागता येणार नाही ना नाही राग नाही तुम्हाला म्हणून माझं प्रांजल आहे बरं का असं प्रांजल मग त्यांना बोलतो हो बोला बोलायचं तात्पर्य म्हणजे असं हा तुम्ही फक्त एक पप्पी देऊन टाका मला काय एक पप्पी पप्पी हा बाई पाटील कसं बोलता हो तुम्ही अहो माझा नवरा एवढा पापी तुम्हाला काय सांगू आता कोणाकडे बघू देत नाही कोणासोबत बोलू देत नाही हे बघा तो बोलू देत नाही ना नाही तुम्ही काहीतरी माझ्यासाठी नाटक करा नाटक करा काहीतरी बहाणे करा आणि एवढी गोष्ट घडवा चालेल हो 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 पाटलांना पप्पी द्यायची पण काहीतरी नाटक करा म्हणे याला आता काहीतरी माझ्या नवऱ्याला काहीतरी नाटक दाखवतो होते उठा ना
काय करू ओ माय जाणं पाटील बरायला ना ओ माय पयाला लवकर काय झालं मन बायको लिहितो जाऊ ना आप्पा मग तुमच्या गावमा कोणी उतारे का उतार्या कोणाला बोलवायची गरज नाही का बा लांब लांबचे लोक माझ्याकडे येतात तू इंच उतरायला माहिनी हा चला हो आप्पा चला लढते का बाई बाई लढते लय बेकार राहिले हो आप्पा बोलवा लवकर ओ माया ते काय काय दोन मिनिटं हो बाई थांबा इंचू कोणाला चावला मला जायले मला जायले ना मग मी का बरं भुकी राहिलो इंचू पायाला चावला नाही पाटील हाताला चावला असेल हाताला पण नाही पोटाला चावला नाही ना छातीला चावला असेल छातीला पण नाही कुठं चावला मग मुद्द्याच्या जाग्यावर चावला काय बोलली बाई मुताला जागावर जाय अरे मुद्द्याच्या जागेवर चावला बघीर मागायला का तुम्ही मुद्दाला जाग्यावर तुला ऐकतो तू मुद्द्याच्या जाग्यावर म्हणजे माझ्या गालावर चावला इथं गालाला चावला का गालाला चावल्या ना पाटील भाऊ इकडे पुढे पण मी माझं असं आहे एक वसूल आहे काय जिथं इंचू चावला तिथं मी पप्पी घेतो पप्पी घेतली इंचू असं खर्र तरी उतरतो आता दिवस निम्ना पालार भागायला लिंबाचा पाला चालत नाही तुला मधली राखली नाही का जायणारे बरी जायला मोरा बोटा होय ना तर असं राहणार माले तुम काय जायले पण दमका गटने नाही डोकाले जायला आडत जायचे मी पप्पी घेतो पण तिसरा मनुष्य इथे नको मला काय त्रास होईल राहिला तिसऱ्या माणसाने जरी पाहिलं तरी इंचू चढतो पण उतरत ओ माय चढी जाई बाई आणि ना नंबरी जायचो अरे देव कुमेला भाई पाटील बाकी नाटक किती मारी नाटक केलं काय नाटक रंगवलं तुम्ही हा ना. ओ म्हणे माय बरं हो काय भरोसा आहे कर तुला हो हो विश्वासी जायणारे बाई ना चला नारायण पिंपरचा काय बधीर आहे साला गेला मी काय म्हणते पाटील हा? बरोबर नाटक केलं ना तुम्ही- हा नेहमी करताना मला पाप लावतो आज माझ्या शब्दाचा तुम्ही मान केला हो धन्यवाद देतो मी तुम्हाला हा बक्षीस देईन तुम्हाला मी हो आज तुम्ही माझी अपेक्षा परिपूर्ण केली हा. काही हरकत नाही ठीक आहे हो अरे हो अरे यार धरा रे यार काढला रे अरे हो फशी जायला रे मध्ये मला तुम्ही लावा रे हो काका ओ पाटील लवकर वेळ करू नका हो हो घ्या